मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचं मेहुण्याला तडीपार केल्या गेल्यानंतर वाळू चोरीच्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये सगळ्या याच्यामध्ये सातत्याने चौफेर टिकावं लागली. पण जरांगेंचे समाजकारण राजकारण नाही म्हणणार मी, पण या आंदोलन मराठा ओबीसी वादातले प्रतिस्पर्धी समजले जाणारे लक्ष्मण हाके यांचे अजून कुठेही रिॲक्शन आलेलं नाही. मग नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे सगळ्या याच्यावर, कारण दोघंही एकमेकावर हे टीका करतात सातत्याने. तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे सगळं, कारण एक संधीच असणार निश्चितच. तुम्ही संधी घेणार आता, कारण जरांगे अडचणीत आलेत, सातत्याने त्यांनी मराठा आंदोलन लावून धरलं, पण आता त्यांचे मेहुणेच तडीपार बनलेले आहेत. पोलिसांनी कारवाई केली, ते म्हणतात हे सीएमचं षडयंत्र आहे. बघा, जरांगेंचे मेहुणेच नव्हे तर जरांगेंना गाडी देणारा माणूस, जरांगेंच्या आंदोलनाला सपोर्ट करणारी माणसं, ही जी माणसं आहेत ही सर्वजण वाळू चोरीमधले गुन्हेगार आहेत की ज्यांच्यावरती पोलीस प्रशासनाला तडीपारी करावी लागली. या माणसांनी जरांगेचं आंदोलन मोठं केलं आणि त्या आंदोलनाचा नेता जरांगे झाले आणि त्या जरांगेच्या बेकायदा मागण्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी, आमदारांनी, खासदारांनी पत्र दिली, बेकायदा मागण्या केल्या. दुर्दैव ओबीसींचं की ज्या ओबीसीच्या सामाजिक मागासवर्गीयांच्या प्रवर्गामध्ये आज अनेक बोगस कुणबी दाखले, कुणबी नोंदी वाटल्या गेल्या. याचं हे जे काय एक मोडस ऑपरेंडिटी आहे, ही महाराष्ट्रातल्या ओबीसींचे हक्क आणि अधिकार हिरावण्याची मोडस ऑपरेंडिटी आहे. आणि गावात वळू भरपूर पाहिले होते, पण वाळू चोरणारे ही जी माणसं पाहिली ना, मला वाटतं खरोखर जरांगे पाटलांनी जे काही केलेलं आहे ते महाराष्ट्राच्या सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं, ओबीसींचं अतोनात नुकसान केलेलं आहे. पण तुम्ही आता वाळूचोर म्हणता त्यांना, पण जरांगे म्हणतात की जुने गुन्हे आहेत, 21चे, 22चे, 23चे, आता केवळ आम्हाला अडकवलं जातं. मग यापूर्वी का नाही कारवाई झाली त्यांच्यावर? गुन्हाच आहे ना, जुना असला काय नवा असला काय. म्हणजे जुन्या गुन्हेगारांना अटक करायची नाही असं कुठं सांगितलंय? आणि जरांगेंचं जी काही तिळपापड जरांगेचा होतोय तो या लोकांना वाचवण्यासाठीच होतोय. आता परत एकदा पाठीमागं ते बोलले मी आता उपोषण करणार नाही, आणि आता परत एकदा म्हणतात की मी उपोषणाला बसेल. जरांगेंना माझा सल्ला आहे की तू आठवड्याला उपोषणाला बस. आता साखळे उपोषण पण काय म्हणतात, काही बोलतात ते. आमचं म्हणणं एकच आहे, त्यांनी काही करावं, लोकशाहीने त्यांना अधिकार दिलाय. पण ओबीसींच्या सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाला जर जरांगे काय बोलणार असतील, जर यामधूनच मागणी करणार असतील, तर मात्र आम्ही शांत बसतो. त्यांचं म्हणणंच ते आहे ना, मी ओबीसीतनं आरक्षण मागतोय किंवा सरकारच्या वेळेला रान उठवतोय म्हणून माझ्या पाहुण्या रावळ्यांना अडकवलं जातंय. अडकवायला काय, वाळू चोरायला काय सरकारनं सांगितलं नव्हतं ना त्यांना? मुळात हे गुन्हेगार आहेत, अट्टल गुन्हेगार आहेत. याच लोकांनी बीड शहर जाळलं, याच लोकांनी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार केला, याच लोकांनी गावागावामध्ये 2 समाजात तेढ निर्माण केली. याच जरांगेच्या चेल्या चपाट्याने जे आता तडीपार झालेत ना, यांच्या सगळ्या सर्कलमधल्या लोकांनी पुण्यामध्ये येऊन माझ्यावर हल्ला करणारा गेवराईमधला कार्यकर्ता कोण होता, या सगळ्यांची ज्यावेळी पाळंमुळं आपण शोधतो ना, त्यावेळी हे अट्टल गुन्हेगार आहेत. आणि अट्टल गुन्हेगारामधला जरांगे आंदोलनाचं नेतृत्व करतो, बेकायदा मागण्या करतो, आणि त्याला लोकनियुक्त सरकाराचा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले सदस्य जाऊन पायगड्या घालतात. हेच ओबीसींचं दुर्दैव. यापूर्वी जे मुख्यमंत्री थेट तुमचा रोग तिकडेच दिसतोय, मग त्यावेळेस का नाही कारवाई झाली? नाही, कारवाई व्हायलाच आम्ही असंच म्हणत होतो ना. आम्ही तेच म्हणत होतो की हा बेकायदा मागण्या करतोय. याचं कुठलंही काय त्या मागणीत काय कायदेशीर आहे? मुख्यमंत्री बदलले म्हणून आता ही कारवाई होते, यापूर्वी झाकले गेलं असं म्हणायचं तुम्हाला? निश्चित याला कोणतरी सपोर्ट करत होतं. अनेक मंत्री, बघा त्या मराठवाड्यातले 6 खासदार जाऊन त्यांना सपोर्ट करत होते. शरद पवार त्यांना सपोर्ट करत होते. आता शरद पवारांची बाईट घेतली पाहिजे. खरं तर ज्या जरांगेंना तुम्ही सपोर्ट करत होता त्या जरांगेचे सगळे कार्यकर्ते आज तडीपारीच्या कारवाईला सामोरं जात आहेत. याच्यावर प्रतिक्रिया या लोकांची घेतली पाहिजे. ते म्हणतात आंदोलन मोडून काढण्याचा प्रकार आहे. आंदोलन कसं कोण मोडून काढेल? यांना काही वाळू चोरायला थोडं सरकारनं सांगितलं होतं? गुन्हे करायला थोडं सरकारनं सांगितलं होतं? अरे तुम्ही सामाजिक ऍक्टिव्हिस्ट म्हणवता, म्हणजे सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणवता, आणि दुसऱ्या बाजूला नदीची चाळण करता, वाळू विकता, जी कायद्यानं मनाई आहे ज्या गोष्टीला. कसलं ह्या लोकांच्या हातात मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई. या लोकांची कल्चर वगैरे सगळं. अरे जेसीबी फुलं कुणी वाटली, फुलं कुणी उधळली, जरांगेंना बसायला गाडी होती ती कुणाची होती? या तडीपार लोकांची होती. या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना माझी हात जोडून विनंती आहे की तुमचं आरक्षण, ज्याला आरक्षणाबद्दल काहीही आरक्षण पॉलिसीबद्दल माहिती नाही, त्या माणसांकडून तुमचं आरक्षण आज जवळजवळ संपल्यात जमा आहे. आता हे झालं ओबीसीवरून विषय. पंकजाताई म्हणलं की मुंडे समर्थकांचा एक पक्ष निघू शकतो, त्यावरून अनेक रिॲक्शन आल्या, क्रिया प्रतिक्रिया. भुजबळ साहेबही बोलले. आता तुम्ही सगळं ओबीसी आंदोलनाचा नेता म्हणू पाहतायत सगळ्या आंदोलनाचं,
खरंच आहे तसं पोटेन्शियल काही केवळ आपलं आळूवरचं पाणी? निश्चित स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे पक्ष काढू शकले असते, तेवढं पोटेन्शियल लोकनेते गोपीनाथराव मुंडेंकडे होतं. आता पंकजाताई असोत किंवा भुजबळ साहेब असोत, ते त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये खूप मोठ्या पदावरती आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की आता सध्या असं काही पंकजाताई करतील. पण महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसीचं एक लढाऊ संघटन असणं आजही गरजेचं आहे आणि त्याचं पक्षात रूपांतर होणं ही आजही गरजेचं आहे. कारण या महाराष्ट्रामधला ओबीसी सत्तेवर कुणाला बसवायचं, सत्तेवर कुणाला खाली खेचायचं हे ठरवू शकतोय. दुर्दैवानं स्वतःचा पक्ष या महाराष्ट्रात नसल्या कारणानं आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये 1% पलीकडं या महाराष्ट्रातल्या ओबीसींना बजेटरी तरतूद मिळालेली नाही. या एका प्रश्नावरनं महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या पक्षाची आवश्यकता आहे हे सिद्ध होतं. पण आजही ओबीसी म्हणता तुम्ही, पण ती एकजूट दिसत नाही. आता सारथी महायुतीमध्येच तुम्हाला शिष्यवृत्तीत फरक दिसतो एकूण सगळ्या निधी वाटप. आजही या महाराष्ट्रामधला ओबीसी ज्या भारतीय जनता पार्टीनं डीएनए ओबीसी म्हटलं, त्याच भारतीय जनता पार्टीला सुद्धा इथले कारखानदारच चालतात. महाराष्ट्र हा कारखानदारांच्या जीवावर चालतो. या महाराष्ट्रामधला शोषितांचा, वंचितांचा, पीडितांचा, ओबीसींचा आवाज बनू पाहणारा एकही आमदार, खासदार ठामपणे भूमिका घ्यायला समोर येताना दिसून येत नाही. त्यामधले मग ओबीसीची ही लोक ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका जोपर्यंत इथला एखादा नेता घेणार नाही तोपर्यंत इथं पक्ष वगैरे तर खूप लांबच्या गोष्टी आहेत. आता जरांगेचं आंदोलन ते म्हणतात तसं सरकार मोडू पाहतंय, तडीपारीच कारवाई झाल्या, त्यांचं ती लढाई ते लढतील, ते उपोषणाला बसून. ओबीसींच्या प्रश्नाचं काय? तुम्ही नेता म्हणवता स्वतःला. ओबीसींचे जे पेंडिंग प्रश्न आहेत, साधं राजकीय आरक्षण कोर्टात अडकले आपल्याला माहिती, सगळ्या पंचायत समिती, स्वराज्य संस्था, त्याचं पुढे कोण नेतृत्व करेल? हे बघा, या महाराष्ट्रामधलं ओबीसीच्या 56,000 जागा होत्या पंचायत राजमध्ये, त्या आता 30-35 हजारावर आलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की त्या बांठिया कमिटीच्या शिफारशीवरनं जर तुम्ही आमच्या जागा कमी करणार असाल आणि त्या जागा कमी केलेल्या गृहीत धरून जर तुम्ही निवडणुका घेणार असाल किंवा कोर्टाचा निर्णय येईपर्यंत जर तुम्ही विदाऊट ओबीसी आरक्षण जर तुम्ही निवडणुका घेतल्या तर महाराष्ट्रातला ओबीसी रस्त्यावर उतरेल आणि भारतीय जनता पार्टीला पहिला प्रश्न विचारेल की आम्ही तुम्हाला ज्या विश्वासानं तुम्हाला आम्ही निवडून दिले त्याचं झालं काय. मुळात मुख्यमंत्री महोदयांकडून आमच्या प्रचंड अपेक्षा आहेत. जर ते या प्रश्नावर उतरले नाहीत तर या महाराष्ट्रामधलं जन आंदोलन निश्चित खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही पुन्हा ह्या सीएमच्या विरोधात रस्त्यावर उतरणार? निश्चित रस्त्यावर उतरणार. बरोबर का? आम्हाला कुठलाही पक्ष नाहीये. आमची सदसद विवेक बुद्धी, आम्हाला महाविकास आघाडी नको होती. ज्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी, खासदारांनी, ज्या महाविकास आघाडीच्या पृथ्वीराज चव्हाणांनी, रोहित पवारांनी, शरद पवारांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला त्यांना आम्ही घरी बसवण्याचं काम केलंय. त्यामुळे ज्या महायुतीला तुम्ही निवडून दिलं, ज्या महायुतीला निवडून दिले त्या महायुतीनं ओबीसीचं आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, नाहीतर इथला ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एक वेगळा प्रश्न, तानाजी सावंतचं सगळं अपहरण नाट्य त्यांच्या मुलाचं कळलंच असेल तुम्हाला, तुम्ही त्यांच्यावर सभाही घेतलेल्या आहेत, काय विषय नेमका? हे बघा, तानाजी सावंतांचा मुलगा, मोठ्यांच्या मोठ्या बाता. अरे सामान्य माणसाचं, अरे लोकप्रतिनिधी तुम्ही काय वागताय, काय बोलताय? अरे गरीबाचं पोरगं नाराज झालं, चिडलं, रुसलं, मामाच्या गावाला जातं, जत्रेला जातं, लय झालं तर इकडं गणपतीपुळ्याला जातं. अरे तुम्ही बँकॉकला जाता, 68 लाख रुपये. अरे 68 लाख हे पैसे कुणाचे आहेत याचा शोध घ्या. 68 लाख रुपये तुम्ही नुसते हवेत 1 तासात खर्च करता. कुठून आले पैसे एवढे आणि कुठं चालले, काय झालंय हे याचं खरं तर संशोधन होणं. अरे आम्ही बिझनेस डीलला गेलो, आम्ही बिझनेस डील. अरे 68, अरे मोठ्यांच्या मोठ्या बात आहेत. सामान्य माणसाचा वाली कोणी नाही. आणि त्यातल्या त्या ज्या भूमपरांडा वाशी मतदारसंघातून तानाजी सावंत नेतृत्व करतात आणि तिथल्या पोरांना ऊसतोडीला जावं लागतं, तिथल्या पोरांना हमाली काम करावं लागतं, तिथल्या पोरांना कंटेनर चालवावे लागतात, तिथल्या पोरांना शिक्षकाच्या भरत्या होत नाहीत, दुष्काळी टापू म्हणून ओळखला जातो. त्यांचा पोरगा, त्याच आमदाराचा पोरगा, त्याच भूमपरांडा वाशीच्या नेतृत्वाचा पोरगा 1 तासामध्ये 68 लाख जर खर्चत असेल तर मला वाटतंय महाराष्ट्र कुणीकडे चाललाय याचं एक तानाजी सावंत एक मूर्तिमंत उदाहरण आहे. हे होते लक्ष्मण हाके, व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.